दोन्ही संघांसाठी अजून एक शेवटची सूचना, अतिरिक्त खेळाडू प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अनिवार्य असेल। जे डगआउटमध्ये प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल, जे आमचे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना ती चेअर्स असतील, ज्यांचा सामना नसेल त्यांनी कृपया त्या खुर्च्यांचा उपयोग करू नये। खेळाडूंना त्या खुर्च्या आपण या ठिकाणी उपस्थित करून द्याव्या। आपण पाहतोय परत एकदा सर्वांचं सर स्वागत कर। टॉस विन झालाय मैदानाच्या आतवरती रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी आणि साईरत्न संघ याला मात्र प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी परत एकदा ह्या पर्वाला सुरुवात करूया। साई स्पोर्ट यांच्या आयोजन नियोजन समितीच्या वतीने मालवण प्रीमियर लीग अर्थातच MPL चा महासंग्राम आता मात्र 3 दिवस कारणेवाडीच्या या मैदानावरती आपल्याला आजमावताना पाहायला मिळतंय। प्रेझेंटेशन बॉक्सच्या उजव्या साइडने लॉंग ऑफला अजय काराने आपल्याला लाईनमॅन असतील। सुरुवात होत आहे पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू उचली प्राप्त करून देणारा पाहायला मिळालाय तो अर्थातच अमीर डिचुलकर यांच्या गोलंदाजीच्या ऍक्शनवरती। प्रथमतः पहिल्या चेंडूवरती कठीणात कठीण प्रश्न, मैदानामध्ये रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या। ऑन फील्ड जो डिसिजन असेल त्या डिसिजनवरती मात्र तुम्हाला कार्यवाही करून त्याचा सन्मान करून तुम्हाला पुढे चालणं बंधनकारक असेल। परत एकदा सुरेख चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये चेंडूचा प्रवास घेतला जातोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, परतीची फेक करेपर्यंत मात्र स्वतःचं खातं एका सिंगलच्या साह्याने ओपन करताना निखिल पराडकरच्या बॅटबंद आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू थोडासा उसळी प्राप्त करून देणारा मैदानाच्या आतवरती येताना विकेट किपरच्या पाठीमागे 2 खेळाडू फाईन लेग साइडला आणि शॉर्ट थर्डमॅन साइडला असणं कंपल्सरी बंधनकारक असेल याची नोंद घ्या। कोल्हापूर जे लाईट सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आपल्याला कौस्तुभ मसूरकर शोधत आहेत। जरा प्रेझेंटेशन बॉक्सकडे या, जरा लाईट चालू करा। तुम्हाला विनंती असेल, कौस्तुभ मसूरकर बोलवत आहेत। परत एकदा सबमरीन डिलिव्हरी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू अवांतर असल्याची खूण पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। स्पर्धेदरम्यानतील पहिला स्वैर देखील मैदानाच्या आतवरती गणला जातोय। अर्थातच आतापर्यंत ताळमेळ असणारी गोलंदाजी अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत होती, मात्र तदनंतर कुठेतरी स्वतःच्या दिशेवरनं भरकटताना पाहायला मिळालाय आणि पंचांनी त्या चेंडूवरती मात्र दंडाची कारवाई करत सांघिक धावसंख्या वधारित होताना पाहायला मिळाली आहे। परत एकदा चेंडू पडला जातोय, तोपर्यंत मात्र ऑफिशियल इशारा येतोय, पंचांचा एक हात बाहेर येतोय। चेंडू परत एकदा पहिल्या चेंडूवरती थोडीशी सूचना दिल्यानंतर मात्र तदनंतरचा चेंडू हा मात्र टाकण्यायोग्य नव्हता याचे निर्वाळा घेत मात्र ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत नोचा येताना पाहायला मिळतोय। पहिल्या षटकावरती मात्र परत एकदा नोचा इशारा येतोय, म्हणजे नक्कीच मोठा फटका खेळण्यासाठी सुवर्ण संधी ही देवेन बोगटे यांच्याजवळ होताना पाहायला भेटेल। मोठा फटका खेळण्यासाठी सुवर्ण संधी, पॉवर प्लेचं षटक, निर्बंध असणारं षटक, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना मोठा फटका खेळण्यासाठी सुवर्ण संधी ही फलंदाज कळबळ आपल्याला पाहायला भेटेल। येईल का मोठा फटका? पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। परत एकदा सबमरीन डिलिव्हरी, वाईड लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाज ज्या दिशेने गेला त्याच्या विरुद्ध दिशेने चेंडूचा प्रवास अमित कडनं पाहायला मिळाला। नक्कीच आपल्या संपूर्ण यशस्वी कोट्यातील यशस्वी चेंडू मैदानाच्या आतवरती घेऊन अमित डिचोलकर स्क्रीनवरती दिसला। परत एकदा सुरेख चेंडू परत एकदा गोलंदाज स्वतः जातोय, चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न होतोय। परत एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय। थोडीशी चाटपडत सुरुवात ही मैदानाच्या आतवरती होताना देवींच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र बघावं लागेल येणाऱ्या प्रत्येक बाकीच्या चेंडूंवरती अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतवरती उपस्थित असताना एकात दुसरा मोठा हिट करून ह्या षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न देवेन बोगटेच्या बॅटमॅनना आपल्याला पाहायला भेटेल का, की आतापर्यंत जी शांततार रीतीने चाललेली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत होती ती तशाच प्रकारे होईल का? परत एकदा चेंडू हा मात्र घोषांकित क्षेत्राची निवड करतोय आणि ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत हा 2 धावांचा येताना पाहायला मिळतोय। ही नक्कीच थोडीशी विश्वासजनक फटका हा म्हणावा लागेल, मात्र ज्या ठिकाणी स्पर्धेचा निर्बंध त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास करत मात्र 2 धावांनी परत एकदा देवेन बोगटे स्वतःचं खातं ओपन करत सांघिक धावसंख्या ही मात्र निर्धारित 5 धावांनी पुढे सरसवताना पाहायला मिळते।
पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक, त्यातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी परत एकदा देवेन हा मात्र स्ट्रायकिंग एंडवरती अमितचा सामना करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय। परत एकदा सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका कव्हरच्या डोक्याच्या वरना पाहायला मिळतोय। स्पर्धेदरम्यान पहिला चौकार हा देवेन बुकटेच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय। शेवटच्या चेंडूवरती थोडीशी स्वतःसाठी जागा निर्माण करून घेतली आणि चेंडूचा प्रवास हा मात्र कव्हरच्या डोक्याच्या वरना 4 धावांसाठी पाठवत मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय, अर्थातच 9 या धावसंख्येवरती। प्रत्येक इनिंगसाठी 25 मिनिटांचा कालावधी दिला जातोय 5 षटकांचा चाललेल्या सामन्यांसाठी आणि ते मात्र लक्षात ठेवत आपल्याला विनंती असेल की आपण चौथं षटक हे तुम्हाला नक्कीच 20 षटकांअगोदर समाप्त करणं बंधनकारक असेल, अन्यथा एक खेळाडू हा मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये तुमचा घेतला जाईल। तसेच या स्पर्धेदरम्यान जीएच फिटनेसचे सर्व सन्माननीय गौरव हिरलेकर साहेब यांचे या स्पर्धेदरम्यान आगमन झालंय। विनंती असेल साहेब आपल्याला की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन कृपया स्थानापन्न व्हावं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 9 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। शेवटच्या चेंडूवरती सुंदर चौकार हा मात्र आपल्याला पाहायला मिळाला गेला होता, तो अर्थातच देवेंच्या बॅटमधना आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतवरती आता मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते। अर्थातच टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव ज्या गोलंदाजाच्या गाठीशी असा मात्र एक वेगाचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र सागर हा वाईरकर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो मात्र दुसऱ्या षटकासाठी। दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतवरती सुरुवात होताना पाहायला मिळते, अर्थातच रोहिस्फोट वाईरकरवाडी संघाच्या बाजूने। परत एकदा चेंडू मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळतोय, तेज तर्रार रफ्तारवाला चेंडू, थोडीशी फिंगर लोड अप केली जात आहे चेंडूवरती। कठीण प्रश्न पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाला जी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली होती तशीच सुरुवात होताना पाहायला मिळतोय। ब्लॉकवाला चेंडू निखिलसाठी सरप्राईज ठेवलं जातं। या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यापेक्षा स्वतः मात्र स्ट्राईक रोटेट करणं हे पसंत केलं जात आहे आणि मात्र परत एकदा दुसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धाव सिंगल घेत मात्र सांघिक धावसंख्या ही डबल फिगर अर्थातच 10 धावांवरती वधारताना पाहायला मिळते। षटक दुसरं चालू आहे। पहिला पुकार असेल अवनी स्पोर्ट्स आणि त्यांच्या सोबत असेल लिंगेश्वर गुरामवाड कट्टा। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल या मॅचच्या मध्यान्हात आपली नाणेफेक होईल। अवनी स्पोर्ट्स आणि लिंगेश्वर गुरामवाड कट्टा दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल या मॅचच्या मध्यान्हात स्ट्राइक या ठिकाणी रोटेट केली जाते। आता मात्र स्ट्राइकिंग एंड वरती थोडी क्षेत्ररक्षण करत असताना मात्र कुठेतरी जास्त विलंब केला जातोय, त्याचा मात्र नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये फटका बसणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल। परत एकदा क्लासिकल फटका देवेंच्या बॅटमधनं मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो, तोच रिझन वरती तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तोपर्यंत पहिल्या विकेटचं पतन हे मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतंय। विनंती असेल सन्माननीय नानू पेंढुरकर व सन्माननीय प्रवीण रावले की आपण आमच्या कृपया मुख्य व्यासपीठाजवळ यावं। नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती जाताना पाहायला मिळतोय, अर्थातच महाराष्ट्र पोलीस सिंधुदुर्ग पोलीस शेखर प्रभू आता आपल्याला मात्र फलंदाजच्या इन ऍक्शन वरती पाहायला मिळतोय।
स्वप्नील सावंत, तुमच्यासाठी सूचना असेल, ज्या डगआउटमध्ये खुर्च्या आहेत त्या कृपया आपण डगआउटमध्येच ठेवा, त्या खेळाडूंसाठी असेल. परत एकदा जाता क्षणी मात्र पहिला चेंडू हा मात्र थोडासा सन्मान देऊन मैदानाच्या आतवरती खेळण्याचा प्रयत्न केला गेत आहे, तो मात्र शेखर यांच्या मदतीने. कारण आता मात्र देवेन बाद झाल्यावरती थोडंसं दडपणाखाली येता क्षणी मात्र आपल्याला पाहायला भेटेल. मात्र हा 5 षटकांचा सामना आणि त्यावरती मात्र तुम्हाला नक्कीच चार्ज हा मात्र मोठ्या फटक्यांसाठी घ्यावा लागेल. कारण सागर हा मात्र आपलं षटक नटराजन स्टाईलमध्ये चेंडूवरती मात्र फटका खेचवला जातोय आणि तोपर्यंत मात्र बघावं लागेल. ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत येईल, हा चेंडू जाईल आरक्षित 2 धावांसाठी. सर, जी पांढऱ्या फुट्ट्याची लाईन आहे त्याच्या या साईडने गेला तर 2 धावा असतील. ओके, 2 धावांनी सांघिक धावसंख्या वधारित होताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. बऱ्याच विलंबानंतर सांघिक धावसंख्येवरती भर पडला जातोय. 12 धावा धावफलकावरती षटक आपण पाहतोय ते मात्र दुसरं, त्यातील किंबहुना शेवटचा चेंडू. परत एकदा चेंडू हा मात्र बॅटच्या बरोबर रिडारवरती येताना पाहायला मिळतोय. बघताना बघता चेंडूचा प्रवास आणि MPL 2025 मधला हा पहिला षटकार शेखरच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक आपण मैदानाच्या आतवरती पाहत होतो, वाटत होतं कुठेतरी संततधार रीतीने षटक मैदानावरती समाप्त होईल. मात्र तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर शेखरच्या बॅटमधनं तेवढाच नयनद्रम्य असा मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावांनी सांघिक धावसंख्येवरती भर पडतोय. सांघिक धावसंख्या पोहोचली जाते 18 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. अवनी स्पोर्ट्स आणि लिंगेश्वर कट्टा दोन्ही संघ मालक विनंती असेल आपण कृपया टी शर्ट कलेक्शनसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यावं. अवनी स्पोर्ट्स आणि लिंगेश्वर गुरामवाड कट्टा दोन्ही संघ आयकॉन, आपल्याला विनंती असेल की आपण कृपया टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यावं. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं निर्बंध असणारं निर्बंधक षटक मैदानावरती हाताळलं तो अमित डिसोलकर परत एकदा पुनश्च मैदानाच्या आतवरती तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला भेटेल. आंबेरी गावचा हा अजून एक गुणवान खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. पहिलं षटक हे थोडंसं कंजूशी बरं त्यांच्या मदतीने हाताळलं गेलं होतं. 9 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील एक विकेट संपन्न करत सागर वाईरकरने देखील 9 धावा खर्च केल्या. परत एकदा थोडासा ऑनसाइड रिजनवरती चेंडूचा मात्र पाठवण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती परत एकदा फटका येताना पाहायला मिळतोय. फेकी मात्र चेक करावी लागेल. बॅकअप खूप चांगलं केलं जातंय देवेन या दुडबिनच्या मदतीने आणि तोपर्यंत मात्र एकाच धावेवरती समाधान देखील मानताना पाहायला मिळतोय. एक धाव पुढे करत मात्र सांघिक धावसंख्येवरती पुनश्च एकदा भर पाडताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या आतापर्यंत 19 धावा एका गड्याच्या पश्चात तिसरं षटक मैदानाच्या आतवरती प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा सुरेख चेंडू तेवढाच चांगला देखणा फटका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अमित वरती प्रहार न करण्याचा इरादा या ठिकाणी शेखरच्या मदतीने पाहायला मिळतोय. मात्र आतापर्यंत थोडीशी तलवार ही शांत आपल्याला निखिलची पाहायला मिळते. मात्र जोपर्यंत निखिल पराडकर हा मैदानाच्या आतवरती उभा आपल्याला पाहायला मिळतोय तोपर्यंत त्याच्या बॅटमधनं मैदानावरच्या चारही बाजूने मोठे फटके खेळण्याची क्षमता असणारा दांडीचा एक गुणवान खेळाडू आता मात्र इन ऍक्शन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला भेटेल. परत एकदा सुरेख चेंडू बॅटची लिडिंग एज लागली जाते. चेंडू हा जाईल मात्र फाईन लेग साईडला आणि तोपर्यंत मात्र परत एकदा सिंगल घेताना निखिल पाहायला मिळतोय. थोडीशी झुंज मैदानाच्या आतवरती बॅटच्या साह्याने देताना पाहायला मिळतोय. ज्या मोठ्या फटक्यांसाठी बॅट ही मात्र तडपताना पाहायला मिळते ती कुठेतरी हुंकार घालणारी गोलंदाजी आतापर्यंत इन ऍक्शन वरती आपल्याला अमित डिचोलकरच्या मदतीने पाहायला मिळते. षटक जरी तिसरं असलं तरी मात्र कंजूशी इरादे घेऊन मैदानाच्या आतवरती गोलंदाज ही गोलंदाजीचा भरणा करताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच रोहित स्फोट या संघासाठी. परत एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार चांगली गोलंदाजी मैदानावरती फलंदाजांना कठीणात कठीण प्रश्न विचारणारी गोलंदाजी होताना पाहायला मिळते. मात्र या कठीण प्रश्नांना आपल्या बॅटच्या साह्याने उत्तर देणारा एक फटका तर नक्की शेखरच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळालाय आणि अजूनही त्याच प्रश्नांच्या उत्तराची प्रतीक्षा ही मैदानावरती रंगते.
परत एकदा फ्लंबर होतंय ते मात्र क्षेत्ररक्षकांना सर्कलमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांना थोडीशी ही धाव हे मात्र जीवघेणी ठरली गेली असती, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण करत सांघिक धावसंख्या पुनश्च एकदा ही मात्र 22 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक हे प्रगतीपथावरती दिसतंय. ओमकार देऊलकर, मला वाटतं यस ओमकार देऊलकर हा मैदानावरती पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्र आज प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली जाते ती MPLच्या मातीने रोहित स्पोर्ट वायकरवाडी संघाच्या बाजूने मात्र मिळालेली ही संधी. आणि जरी फलंदाजीसाठी वेळ असला तरी मात्र क्षेत्ररक्षण करत असताना देखील मी माझ्या संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू असेल याची निर्वाळा मैदानाच्या आतवरती देताना पाहायला मिळतोय तो अर्थातच ओमकार. आणि महत्त्वपूर्ण मोहरा हा मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय तो साईरत्न वॉरियर्स कट्टा संघाच्या बाजूने. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळतोय गुरुप्रसाद जसा मैदानावरती येतोय तसंच सन्माननीय विनय मटकर यांच्याकडनं गुरुप्रसादच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. नवीन गोलंदाज चौथं षटक वैभव वराडकर. पहिला चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय त्यावरती मात्र तेवढा चांगला फटका, थोडंसं फ्लंबर होता, एका धावेसाठी वळालेली पावलं आणि तोपर्यंत मात्र फेकी देखील खूप चांगली केली जाते. आणि एका धावेवरती आता मात्र समाधान मानताना पाहायला मिळतोय. एका धावेने मात्र चौथ्या षटकाला सुरुवात करत मात्र सांघिक धावसंख्या ही वधारित घेताना पाहायला मिळते. अर्थातच 23 धावा या धावफलकावरती पोहोचताना पाहायला मिळाल्यात. वैभव वराडकर नक्कीच उभरता सितारा सुकवाड गावचा हा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आज मात्र नक्कीच MPLच्या दरम्यान संधी मिळाली आहे आणि आता मात्र बघावं लागेल. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय त्यावरती मात्र मोठा फटका खेळण्यासाठी सरसवलेली बॅट त्यावरती एक धाव घेणं पसंत करतोय शेखर. डे नाईटची पहिली टुर्नामेंट माझ्या मते वैभव हा आमरेड इथे खेळला होता आणि आमरेडमधला बेस्ट बॉलर देखील हाच गोलंदाज होता. वयाने खूप लहान आहे मात्र सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सिंधुदुर्ग टेनिसवरती अधिराज्य करणारी गोलंदाजी या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. परत एकदा सुरेख चेंडू लोअर फुलटॉचा चेंडू थोडीशी जागा बनवली आणि त्यावरती मात्र देखना प्रहार केला जातोय. शेखर प्रभू आपले इरादे अजूनही मैदानाच्या आतवरती मोठ्या फटक्यांसाठी गणले जातील याची प्रतियुत्तर मैदानाच्या आतवरती येतोय. सुरेख चौकार येतोय तो परत एकदा शेखरच्या बॅटमधना. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या 28 धावांवरती पाहायला मिळतोय. परत एकदा पाहायला भेटेल वैभववरती प्रतिहल्ला केला जातोय शेखर यांच्या माध्यमातून. एक चौकार तर नक्कीच आता मात्र येताना पाहायला मिळालाय. परत एकदा त्याच रिजनवरती टायमिंग प्रॉपर ताकदीचा केलाय वापर. मान्यवरांची सलामी देणारा शेखर प्रभूच्या बॅटमधनं अजून एक दमदार वजनदार MPL सिक्सर. 6 धावा सुरेख फटका. रिडार मध्ये जेव्हा जेव्हा समोरच्या दिशेने या बॅटरला चेंडू भेटेल तेव्हा चेंडू हा मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाईल. त्यामध्ये मात्र कुठचीही दुजाभाव नसेल, दयाबाया अजिबात दाखवली जाणार नाही. स्वतःच्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल साईरत्न वॉरियर्स कट्टा संघाचा आणि तो बॅटर मैदानावरती करतोय. काल अंबेरीमध्ये झालेल्या मॅचचा 1-1 संघातील मालिकावीर मैदानाच्या आतवरती आज मात्र सुरेख फटकेबाजी 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळतोय. 70 ब्रँच कट्टाचे सर्व सन्माननीय गणेश मोरजकर यांचं देखील स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. विनंती असेल साहेब आपल्याला की आपण कृपया आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. 1 चौकार 1 षटकार 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वैभववरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यावरती मात्र आतापर्यंत तरी 34 धावा धावफलकावरती जागल्यात. परत एकदा गतीवरती परिवर्तन केलंय. चेंज ऑफ स्पेस चेंडू स्लोवर 1 चेंडू मैदानाच्या आतवरती पाहायला मिळालाय. वापसी करणं जाणतोय हा गोलंदाज देखील. 1 षटकार 1 चौकार जरी आला असेल तरीही खचून गेलेला नाहीये. वापसी करणारा चेंडू परत एकदा मैदानाच्या आतवरती दाखल केलाय.
परत एकदा चेंडू फसलाय आणि त्यावरती मात्र फलंदाजाला फसवलं गेलं होतं आणि तोपर्यंत मात्र अमित कडनं झाली आहे थोडीशी चूक. आता ही चूक येणाऱ्या वेळेमध्ये अजूनही एका षटकाचा खेळ संपूर्णपणे बाकी आहे. आता मात्र ती कितपत मागणी ठरेल. या दोन धावा हार आणि जीत यांच्या मधला तर दुवा नसेल का, कारण जरी सामना पहिला असेल तरी मात्र पहिल्या सामन्यापासून कुठचाही संघ पराभूत होणं पसंत करणार नाहीये. मात्र या दोन धावा ही कॅच महत्वपूर्ण होती. आता मात्र शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. अवनी स्पोर्ट्स आणि लिंगेश्वर गुरामवाड कट्टा दोन्ही संघ कर्णधार अंतिम पुकार. आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स समोर नाणेफेकीसाठी यावं. शेवटचं षटक सतीश लुडबे गोलंदाज इन ऍक्शन वरती आपल्याला परत एकदा पाहायला भेटेल. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत तरी संपलाय सर. सांघिक धावसंख्या 36 धावांवरती 2 महत्वपूर्ण मोहरे मैदानाच्या बाहेर सलामीला आलेले दोन्ही सलामीवीर बाहेर जाऊन बसले आहेत. मात्र एका साईडने खंड ही मात्र लढवली आहे, ते अर्थातच शेखर प्रभू यांनी. शेवट षटक असेल निर्णायक षटक. सतीश लुडबे आपल्याला पाहायला मिळतील जे शेवटचं महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी कॅप्टन कूल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कधीही मैदानावरती चिडताना पाहायला मिळाला नाही असा खेळाडू आता मात्र शेवटचं महत्वपूर्ण षटक मैदानावरती हाताळेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला घुटना टेक और तमाशा देख. चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे. 500 रुपयांसाठी हा एक सुंदर नेत्रदीपक षटकार येताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका, लाजवाब फटका, साई स्पोर्ट कट्टा ब्रँडेड षटकार. शेवटच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय आणि 6 धावांनी सांघिक धावसंख्या वधारली आहे. 42 धावा. षटकारांचं पारितोषिक गुरुप्रसाद साठी परत तसंच चालू असेल. 500 रुपयांचा तर मानकी ठरलाय. मात्र अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि राहिलेल्या 5 चेंडूंवरती जर अजून एका दुसरा षटकार आला तरी देखील 500 रुपयांचा मानकरी गुरुप्रसाद ठरू शकतो. मात्र सतीश हा मात्र चतुर आणि चालाक गोलंदाज आहे. याच्या विरोधामध्ये ते मोठे फटके परत एकदा रचले जातील का मैदानाच्या आतवरती हे पाहणं देखील गरजेचं असेल. वापसी मैदानावरती वापसी होताना पाहायला मिळते. एक षटकार आल्यावरती त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कसा टाकावा हे मात्र हा गोलंदाज नक्कीच जाणतोय. कारण गेले कित्येक वर्ष ज्या मंडळाच्या नावाखाली आज ज्या सामने भरवले गेले साई स्पोर्ट कट्टा, त्या साई स्पोर्ट कट्टा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या संघाला आपल्या गोलंदाजीवरती ज्या गोलंदाजांनी सामने जिंकून दिले तो गोलंदाज मैदानावरती शेवटचं षटक हाताळताना ऍक्शनवरती दिसतोय. परत एकदा फटका फसताय, बघावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र चेंडू हा जातोय तो मात्र परत एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तो रुपेश कुठची चूक न करता आपल्या सेफ साइड मध्ये मात्र ह्या चेंडूला विसावा दिला जातोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन हे मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतंय. पहिला चेंडू वरती जरी षटकार आला असेल तरी त्यानंतरचा चेंडू हा निर्धाव आणि त्यानंतरचा चेंडू हा जर आपण पाहिला तर मात्र विकेटचा येताना पाहायला मिळतोय. तीन चेंडूंचा खेळ सर अजूनही बाकी असेल. सांघिक धावसंख्या परत एकदा 42 धावांवरतीच अडकलेली पाहायला मिळते, कारण 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चला या दोन्ही संघ कर्णधार अवनी स्पोर्ट्स आणि लिंगेश्वर गुरामवाड कट्टा दोन्ही संघ कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. मैदानाच्या आतवरती परत एकदा तुषार धामापूरकर आपल्याला पाहायला मिळतो. डाव्या हाताचा धामापूर गावचा हा अजून एक गुणवान खेळाडू. परत एकदा लोअर फुलटॉपचा चेंडू पाहायला मिळतोय. त्यावरती एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. ओमकार येतोय चेंडूवरती ताबा मिळवून फेकी करेल, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण करत मात्र राहिलेल्या 2 चेंडूंवरती एकाच दुसरा मोठा प्रहार करण्याचे इरादे घेत स्ट्रायकिंग स्वतःजवळ ठेवली जाते. ती अर्थातच शेखर प्रभू आपल्याला इन ऍक्शन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला भेटेल. सांघिक धावसंख्या 43 धावांवरती, एका धावेने 43 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगला सांगतेच घेऊन जाणारा हा मैदानाच्या आतवरती पाहायला मिळतो. वैयक्तिक 23 धावांवरती या 43 धावांच्या रतीपमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय तो अर्थातच शेखर.
परत एकदा चेंडू फटका तर खूप सुंदर, मात्र त्यावरती मात्र नक्कीच गोशांकित क्षेत्राची निवड केली जाते आणि एका धावेसाठी चेंडूचा प्रवास केला जातोय. एका धावेने सांघिक धावसंख्या नक्कीच परत एकदा वधारी घेताना पाहायला भेटेल आणि 44 धावा या धावफलकावरती. चौके गावचे उद्योजक सन्माननीय बिजेंद्र गावडे साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण कृपया आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. अवनी स्पोर्ट संघ कर्णधार विनंती, लिंगेश्वर गुरामवाड कट्टा संघ कर्णधार विनंती, आपण कृपया लवकरात लवकर मॅचच्या मैदानात नाणेफेकीसाठी यावं. 44 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. पहिला इनिंग, पहिली मॅच, शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला मैदानाच्या आतवरती गोलंदाजी इन ऍक्शन वरती आपल्याला सतीश पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका बघावा लागेल. फटका फसला, एका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, थोडंसं झालेलं प्लंब आणि तोपर्यंत चेंडूचा प्रवास हा जातोय, तो मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये अर्थातच 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच बाद होण्याची सुवर्ण संधी होती, मात्र 2 जीवनदानं मैदानाच्या आतवरती मिळाली जात आहेत. ते अर्थातच शेखर प्रभू याला आणि मिळालेल्या या 2 जीवनदानांची मात्र सांघिक धावसंख्या ही आतापर्यंत पोहोचली जाते. अर्थात 46 धावा मर्यादित पहिल्या 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी टॉस हरल्यानंतर साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ करत होता आणि धावा जमवल्यात 46 आणि विजयासाठी निर्धारित 30 चेंडूंवरती रोहित स्पोर्ट वाईरकरवाडी या संघाला गरज असेल 47 धावांची. परत एकदा शेवटचं इन्व्हिटेशन मैदानावर प्रेझेंटेशन बॉक्स समोर असेल, अवनी स्पोर्ट्स आणि त्यांच्या समवेत असेल लिंगेश्वर गुरामवाड कट्टा. या दोन्ही संघातील आयकॉन्सना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कृपया या ठिकाणी यावं, अन्यथा नियोजन कमिटी जो निर्णय घेईल त्याला तुम्हाला नक्कीच सामोरं जावं लागेल. दोन्ही संघ आवाज पोहोचत असेल तर प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. ऐकूया 46 धावा तर बनल्या, आता मात्र 47 धावा बनल्या जातील की 46 धावांवरना कमी धावांवरती थांबवलं जाईल हे सांगण्यासाठी परत एकदा कुंदेगावचा अजून एक मराठीचा गोड आवाज या मैदानावरती येताना आपल्याला पाहायला भेटेल, अर्थातच समीर राणे सर. पाहतोय ही स्पर्धा, या स्पर्धेची पहिली लढत हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. रोहित स्पोर्ट वाईरकरवाडी आणि त्यांच्या विरोधात श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा, हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. नाणेफेक जिंकतोय वाईरकरवाडी क्रिकेट संघ. प्रथम स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण आणि प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 46 धावांपर्यंत थांबवलंय प्रतिस्पर्धी संघाला. आता वाईरकरवाडी क्रिकेट संघाला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. अवनी स्पोर्ट पेंडूर आणि लिंगेश्वर गुरामवाडी कट्टा दोन्ही कर्णधार आपणास नाणेफेकीच्या दृष्टीने अंतिम पुकार. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू फेकण्या अगोदर आपण जर उपस्थित राहिला नसाल तर आयोजन कमिटी जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. जो कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल तो कर्णधार नाणेफेक विजयी म्हणून घोषित केला जाईल, याची आपण दोन्ही संघ नोंद घ्या. अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यामध्ये आपण डोलम साहेबांना पाहतोय, त्याचप्रमाणे वायरकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे बिजेंद्र गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा फोटो आपण स्क्रीनवरती लाईव्ह जी स्पर्धा प्रक्षेपित करतोय त्या टेनिस क्रिकेट चॅनलवरती आपण ज्यांचा फोटो पाहतोय. आमचे सन्माननीय प्रमुख अतिथी बिजेंद्र गावडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही कर्णधार एकमेकांचे जवळचे मित्र आज एकमेकांच्या विरोधात उभे टाकणार आहेत. सन्माननीय गावडे साहेब, आपला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याची नाणेफेक करून घेऊया. चौके गावातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय बिजेंद्र गावडे, बीजी गावडे यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते.
एका बाजूने असेल अवनी स्पोर्ट पेंडूर क्रिकेट संघाचा कर्णधार उजेर मुजावर आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर लिंगेश्वर गुरामोड कट्टा क्रिकेट संघाचा कर्णधार जोएल नाईक. एकाच संघातून खेळणारे हे दोन खेळाडू नेरूर दुर्गावाड क्रिकेट संघाचं गेली अनेक वर्ष नेतृत्व करणारे हे खेळाडू. महत्त्वपूर्ण नशिबाचा कौल अवनी स्पोर्ट पेंडूर क्रिकेट संघाच्या बाजूने लागलाय. विनंती असेल आपण आपला निर्णय तयार ठेवायचा आहे. आपण ब्रेक कोणत्याही प्रकारचा घेणार नाही आहोत. हा सामना झाल्यावर ताबडतोब सामना चालू होईल. सर्व सामने 5 षटकांचे होतील याची आपण नोंद घ्या. प्रत्येक इनिंगसाठी आपल्याला 25 मिनिटं कालावधी आहे. 20 मिनिटाच्या आत जर तुमची 4 षटकं हाताळून झाली नसतील तर एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तुम्हाला जास्त तैनात करावा लागेल याची आपण नोंद घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानावरती पहिली लढत आपण पाहतोय. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 47 धावांचं आव्हान आहे. जर पाहिलं तरी आव्हान सोपं आहे, जर पाहिलं तर हे आव्हान कोणत्याही क्षणी कठीण देखील होऊ शकतं. हे पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वात एकूण 12 संघ मालकांनी स्वप्न पाहिलं आहे. मेगा फायनल खेळण्याचं स्वप्न हे 12 संघ मालकांचं आहे. परंतु कोणत्या तरी 2 संघ मालकांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कोणाच्या गावात कोणाच्या घरात ही चमचमती करंडक कोणाच्या घरात वाजत गाजत जाणार आहे, कोणाचे सेल्फी येणार आहेत या करंडकासोबत, या येत्या 3 दिवसात आपल्याला त्याची प्रचिती मिळणार आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती मॅन फ्रॉम धामापूर तुषार धामापूरकर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. आणि स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिलं तर समीर पेडणेकर आहेत. नुकतीच झालेली चौके प्रीमियर लीग आई सातेरी देवी चषक ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवला, त्याच्या बॅटमधून आई बराडी देवी चषक ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवला तो समीर पेडणेकर स्ट्राईक एंडवरती. तुषार धामापूरकरचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. अर्थातच डावकुराताच्या फलंदाजाला आउटस्विंग प्रकारची ही गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला येणारा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू आलाय. डावाची सुरुवात ज्याप्रमाणे वायरकरवाडी क्रिकेट संघाने केली होती निर्धाव चेंडू हाताळत, त्याचप्रमाणे रोहित स्पोर्ट साई रत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघ देखील पहिला चेंडू निर्धाव हाताळत आहेत. म्हणजे मैदान गोलंदाजांना देखील ॲडव्हान्टेज देते हे मैदान. समालोचन कक्षात मी स्वतः समीर राणे, माझ्या साथीने योगेश पेंडुरकर, तुषार सकपाळ सर, विशाल पाठक सर आणि सुनील करवडकर. स्कोररच्या भूमिकेत गणेश राहुल सर, मॅन फ्रॉम आमरड. त्याचप्रमाणे ऑफिशियल आमचे आपण पाहतोय नितीन जबडे सर, अंकुश बांबाडेकर सर आणि बंटी केरकर सर. tenniscricket.inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सर्वदूर पसरवण्याचे काम आमचे मित्र सागर हाताळणं गरजेचं होता. समीरने पुढचा दरवाजा उघडा बंद केला, मागून चोरी झाली. दांडी 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 गुल. कातन न खोलता समीर माघारी परतलाय. तुषार मध्ये जो दमखम आहे तो दमखम मैदानावरती तुषारने दाखवायला सुरुवात केली आहे. या गोलंदाजाने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. मालवण तालुक्यातील बोर्डिंग मैदानावरची बाबा परब मित्रमंडळाची होणारी मानाची स्पर्धा या गोलंदाजाने पहिलं विकेट हॅट्रिक त्या स्पर्धेमध्ये संपादित केलं होतं. तोच गोलंदाज मैदानात समीर पेडणेकर सारख्या एका मोठ्या खेळाडूला त्याने मात्र बाद केलंय. कालच्या दिवसात कालशे संघाने उपविजेता पदक जे पटकावलं आंबेरीमध्ये, त्यामध्ये मोलाचा वाटा होता तुषार धामापूरकरचा. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत सतीश लोडबे. समीर पेडणेकरकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या. समीरने नाराज केलाय, आपल्या संघ साथीदारांना नाराज केलाय समीरने. परंतु ठीक आहे, इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी आता वाढू लागली. ओमकार देऊलकर यांच्यावरती जे सलामीला आलेत, ओमकार देऊलकरचा जर आपण विचार केला तर चांगले फटके त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतील. एक देवली गावचा उगवता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं लेदर क्रिकेटचा, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटचा एक चांगला अभ्यास आहे या खेळाडूचा. परंतु मैदानावरती तो अभ्यास सत्यात उतरणं खूप गरजेचं आहे. मैदानावरती तुमच्या संघाला गरज आहे 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपले संघमालक राकेश वायरकर यांना आपण खुश करायचं आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक खेळाडूकडून 100% देणं खूप गरजेचं आहे. तुमचं मैदानावरती कॉन्ट्रीब्युशन असणं खूप गरजेचं आहे. आणि जर पाहिलं तर या 2 फलंदाजांना भागीदारी मैदानावरती करावी लागेल. एक चांगली भागीदारी बिल्डअप करावी लागेल, कारण सलामीवीर समीरने नाराज केला आहे. यावेळी पुलटॉस चेंडू बॅटवरती घेतलाय. क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडूने दिशा बदलली आहे. क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय. सिद्धेश वालावलकर बीट झालेत.
चेंडू बघताना बघता सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि आमचे बॉल बॉय तिथे आपण पाहतोय गणेश मोरजकर यांना, त्यांनी पुन्हा एकदा चेंडू मैदानात फेकलाय. 70चे मालक प्रोप्रायटर सन्माननीय गणेशजी मोरजकर साहेब, आपल्यास विनंती आहे आपण या मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हायचं आहे. चौकार, हा चौकार नवसंजीवनी देणारा चौकार होता. हा चौकार ऑक्सिजनचं काम करून गेलाय. यावेळी मात्र सुरेख फटका, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल, पुन्हा एकदा बमलिंग. हे बमलिंग तुम्हाला थांबवायचं आहे. मैदानावरती ज्यावेळी तुमच्या दिशेने चेंडू येत आहेत ना, त्यावेळी तुम्हाला स्वतःला सावरणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर चेंडूवर तुम्हाला ताबा मिळवायचा आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं, हा फायदा झाला बॅटरचा. मैदानावरती तुमची मिसफिल्ड पाहिली तर मैदानावरती एकेरीचं रूपांतर हे दुहेरीमध्ये सहज होऊ लागलंय. 2 धावांनी सांघिक धावफलक जर पाहिलं, 7 धावा धावफलकावरती बनलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. सिंगल डबलवरती देखील भर चांगलं देत आहे सतीश लोडबेचा. जर विचार करायला गेला तर टेनिस क्रिकेटचा एक बराचसा अनुभव, गेली अनेक वर्ष भगवती वायरकरवाडी क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा हा एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू म्हणून यांची देखील ओळख आहे. परंतु ही ओळख तुम्हाला या मैदानावरती देखील पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. अतिशय शांत संयमी स्वभावाचा खेळाडू आहे. मैदानात स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू, ते पुन्हा एकदा सुरेख सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलसाठी मात्र नकार आलाय कारण यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव बनली. एका धावेने संघिक धावफलक 8 धावा पहिल्या षटकाची सांगता करायची आहे. त्यासाठी अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रमांक 6 चेंडू घेऊन गोलंदाज तुषार धामापूरकर ओमकार देऊलकरसाठी. ओमकारने सलामीसाठी आलाय खरा, परंतु ओमकारने आतापर्यंत एकही चेंडू खेळला नव्हता. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चारोखाने चित. कोणी झेल सोडलाय या नावाची चर्चा होणार. शेखर प्रभू सारख्या क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडलाय. 0 धावसंख्येवरती जीवदान मिळालंय या बॅटरला. अर्थातच हे जीवदान येणाऱ्या वेळेत तुम्हाला समजून जाईल की ही कॅच किती महत्वाची होती. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान स्वागत होत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 33,333 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिलं ते कट्टागावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री सतीशजी वायरकर साहेब यांच्या ठिकाणी सत्कार होतोय. मी कौस्तुभ मसूरकर यांना विनंती करतो की आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेदरम्यान करावा. सन्मान होतोय सन्माननीय श्री सतीशजी वायरकर साहेब. एकदा जोरदार टाळ्या जो आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले ते सन्माननीय श्री सतीशजी वायरकर साहेब. यानंतर मी कौस्तुभ मसूरकर यांना विनंती करतो की आपण चौकेगावचे उद्योजक सन्माननीय श्री बिजेंद्र गावडे साहेब यांचे देखील या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा. या ठिकाणी सन्मान होतोय चौकेगावचे उद्योजक सन्माननीय श्री बिजेंद्र गावडे साहेब. यानंतर मी सन्माननीय सतीश वायरकर यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्रातील एक अष्टपैलू खेळाडू लेग ब्रेकचा बादशाह सन्माननीय अनिकेत सानप यांचे या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या स्पर्धेदरम्यान यथोचित सन्मान करावा. अनिकेत सानप यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. कट्टागावचे माजी उपसरपंच आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित झाले यानंतर सन्मान होतोय अनिल डोलम. मी समीर राणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं.
यानंतर सन्मान होतोय भाऊ गोटनकर यांचा. मी समीर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान करावा. त्यानंतर सन्मान होतोय किरण गोटनकर. मी समीर राणे यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करावा. यानंतर सन्मान होतोय अक्षय खोत यांचा देखील सन्मान करावा. यानंतर सन्मान होतोय विलास गोटनकर. यानंतर अक्षय खोत यांचा सन्मान होतोय. मी समीर राणे यांना विनंती करतो. तसेच गौरव हर्लेकर आपण देखील आपला देखील सन्मान होतोय. शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओके, सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मी पुन्हा एकदा समीर राणे यांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याची सुरुवात करावी. ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा हा चेंडू, त्याच्यावरती मात्र पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे, परंतु चेंडूने गोशांकित चित्राची निवड केली आहे. ऑफिशियल इशारा आलाय 2 धावांचा. अमित काराने, आपण जरा कुठे असेल तर या ठिकाणी या. अमित काराने. संघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ आहे. 47चा पाठलाग आहे. प्रति षटक तुम्हाला 9 ते 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बॅटर तयार. ओमकारने यावेळी मात्र सन्मान दिलाय. सिंगल डबलवरती जास्त भर पाहायला मिळतोय, कारण ओमकारला देखील एक जीवदान मिळालं आहे. 2 जीवदानं मिळाली आहेत ओमकारला, आणि जर सतीशला देखील एक जीवदान मिळालं आहे. म्हणजे मैदानावरती एका जीवदानासहित दोन्ही बॅटर फलंदाजी करतायत. 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक पाहिलं तर 18 धावा धावफलकावरती. 29 धावांची अजून गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18ला 29 बनवायचे आहेत. यानंतर होणारा सामना आहे अवनीस्फोट पेंडूर त्यांच्या विरोधात लिंगेश्वर गुर्रामवाडी क्रिकेट संघ. अवनीस्फोट पेंडूर, आपण नाणेफेक जिंकलात, आपण आपला निर्णय तयार ठेवायचा आहे. आणि यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी जे कर्णधार या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी येतील त्यांनी आपला निर्णय ठरवूनच यायचा आहे. जर आपण या ठिकाणी आपला निर्णय दिला नसाल तर प्रतिस्पर्धी कर्णधाराला निर्णय देण्याची मुभा असेल, याची आपण नोंद घ्या. दोन षटकांचा ताळमेळ जर आपण पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर त्यांच्या देखील एक गडी बाद 18 धावा होत्या, आणि यावेळी देखील एक गडी बाद 18 असा आपण धावफलक पाहतोय. इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी दोन्ही संघांची आहे, कारण पहिला विजय हा दोन्ही संघांना हवा आहे. मैदानावरती पहिली ग्रंथिका, पहिली विजयाची मुहूर्त माळ कोणाच्या गळ्यात घातली जाईल? समोरच्या दिशेने स्ट्रेट ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये सिद्धेश वालावलकर आलाय. चांगला झेल टिपला गेलाय. गडी बाद, अर्थातच दुसरा धक्का जो धावांसाठी चाचपडत होता तो ओमकार देऊलकर यावेळी मात्र दुसऱ्या खुर्चीचा मानकरी बनलाय. गडी बाद झालाय. रोहिस्फोट वायरकरवाडी क्रिकेट संघाला एक धक्का बसलाय. 2 गडी बाद. संघिक धावफलक पाहिलं 18 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज चला लवकर या मैदानात. नवीन फलंदाज मैदानात कोण येईल याकडे तर सर्वांच्या लक्ष लागलाय, परंतु ओमकार बाद झाल्यानंतर या धक्क्यातून तुम्हाला सावरायचं आहे, कारण सिंगल डबलवरती भर देणारा बॅटर यावेळी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 47 धावांचा एका बाजूने बचाव करण्याचा इरादा श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाचा, तर त्याच्या विरोधात 47 धावांचा पाठलाग करायचा इरादा यावेळी रोहिस्फोट वायरकरवाडी क्रिकेट संघाचा. सर्व संघ सूचनेकडे लक्ष द्या. लीग स्टेजचे साखळी फेरीतील सर्व सामने, जे साखळी फेरीतील 15 सामने होणार आहेत, सर्व सामने हे कंपल्सरी चेस असतील, म्हणजे धावांचा पाठलाग हा तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. सर्व सामने कंपल्सरी चेस असतील याची आपण सर्वांनी नोंद घ्या. स्ट्राइक एंडवरती नवीन फलंदाज मॅन फ्रॉम आंबेरी, अर्थातच अमित डिचोलकर.
धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रित, गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीने चेंडू हाताळला, फलंदाजाला बीट केलं गेलं. जो अपेक्षित वेग हवा होता बॅटरला, अर्थातच अमित डिचोलकर यांना, तो वेग या चेंडूवरती नव्हता. ही खासियत आहे या गोलंदाजाची. यावेळी मात्र टप्पा तो पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज होतो. यावेळी क्षेत्ररक्षक झेल खाली. आता मात्र कठीणात कठीण झेल टिपू लागलेत. नीरज चव्हाणने एक झेल टिपलाय मैदानात. अमित डिचोलकरला आल्या पावली माघारी ओढावं लागतंय. अर्थातच वाखण्याजोगी कामगिरी मैदानात. मॅन फ्रॉम कट्टा नीरज चव्हाण. सुरुवातीच्या 2 षटकात पाहिलं तर शेखर प्रभू सारखे क्षेत्ररक्षक सुद्धा झेल सोडत होते, परंतु आता नीरजने जो झेल सोडला, आतापर्यंत झालेल्या या संपूर्ण सुरुवातीच्या सामन्यात एक वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे. नीरजने एक अप्रतिम झेल टिपलाय मैदानात. एक अजून एक गडी बाद झालाय मैदानात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे. अर्थातच ज्याचा बराच वेळ प्रतीक्षा केली गेली, जिसका था बेसब्री से इंतजार, मैदानात दाखल झालाय अनिरुद्ध ढोलम, ज्याने हे मैदान अनेक स्पर्धांसाठी गाजवलंय. आता मात्र कर्णधार नावाला साजेशी अशी कामगिरी त्याला करायची आहे. अवनीस्फोट पेंडूर, आपण आपला निर्णय कळवा. आपला निर्णय अजून प्रतीक्षेत आहे. तुषार धामापूरकरची ही खासियत आहे. तुषारने यापूर्वीचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर थोडा धीम्या गतीने हाताळला, त्यानंतर थोडासा वेग जास्त केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला, थोडीशी उसळी होती. त्या चेंडूवरती पॉईंटच्या डोक्यावरून टोलावण्याचा जो इरादा होता, तो इरादा फसला अमित डिचोलकरचा. आणि तो इरादा फसवण्यामागे कारणीभूत कोण असेल तर नीरज चव्हाणने टिपलेला झेल. नीरजने जी कामगिरी केली आहे मैदानात ती वाखाणण्याजोगी आहे. संघातील विजय आणि पराजयाच्या मधलं अंतर कमी जास्त करणारा तो झेल होता. आल्याला सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटचा अलिखित नियम मैदानात अंमलात आणला गेलाय. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायचे, हा टेनिस क्रिकेटचा अलिखित नियम मैदानावरती सत्यात उतरवला जातोय. स्ट्राईक एंडवरती एक धाव घेत स्ट्राईक रोटेट केली. अर्थातच तुषार धामापूरकरला मोठे फटके खेळण्यापेक्षा स्वतःला रोखलाय अनिरुद्धने. आणि अनिरुद्धचा खेळ पाहण्यासाठी अनिरुद्धचे वडील अनिल ढोलम या ठिकाणी उपस्थित आहेत. निर्धाव चेंडू आलाय. रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा बॅटर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सतीश लुडबे यांना. चेंडू निर्धाव आलाय. तुषारच्या विरोधात फटके खेळणं आता कठीण होऊ लागलंय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आलाय, तिसऱ्या चेंडूवर अमित डिचोलकर बाद झाले, चौथ्या चेंडूवर सिंगल आली आहे. आणि हा शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू देखील निर्णायक हाताळलाय, निर्धाव आलाय. षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलकाचा विचार केला. 47चा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावरती. स्पर्धेदरम्यान सिंधुदुर्ग समालोचक संघटना अध्यक्ष, त्याचप्रमाणे देवली गावचे प्रथम नागरिक सरपंच सर श्याम वाकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे सर, आपण सन्मानपूर्वक मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हा. सन्मान्य वायरकर साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपले देवली गावचे सरपंच, सिंधुदुर्ग समालोचक संघटना अध्यक्ष सन्माननीय श्याम वाकर सर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. वेलकम सर. 3 षटकांचा खेळ माघारी पडलाय. सांघिक धावफलक 19 धावा. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. आता मोठे फटके खेळायचे आहेत मैदानात आणि ज्या फटक्याची गरज होती आणि आमचे मान्यवर श्याम वाकर सर यांना सलामी देणारा फटका अनिरुद्ध ढोलम याच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट केला गेलाय, एक मोठा आघात केला गेलाय. चेंडू सीमारेषेबाहेर धाडलाय 6 धावांसाठी. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी शुभागमन होते. भगवती आंबरड प्रमुख आयोजक सन्माननीय हर्षल मुंज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हर्षल मुंज, आपणास देखील विनंती आहे, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हा.
षटकाराने आता सांघिक धावफलक 25 धावा धावफलकावरती. 23 धावांची अजून 22 धावांची गरज आहे. आता मॅच मध्ये कलाटणी येऊ लागली आहे. अनिरुद्धने मात्र स्वतःच्या मनगटावरती आत्मविश्वास दाखवलाय, ताकद आजमावू लागलाय मैदानात अनिरुद्ध. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय अनिरुद्ध ढोलम यांना. नॉन स्ट्राईक एंडवरती सतीश लोडबे. गोलंदाजच्या आक्रमणावरती नीरज चव्हाण. हे तिन्ही खेळाडू एकाच संघातून खेळणारे आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहेत. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू हाताळला आणि त्याहीपेक्षा टप्पा पडल्यानंतर बाहेर घेणारा चेंडू. यावेळी मात्र फटका बसलाय, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास. या किती धावा मिळतील या चेंडूवरती, काय येईल निर्णय पंचांचा पाहावा लागेल. सिंगल असेल की डबल. त्या ठिकाणी सिंगल, एक धाव. सत्तावीस धावा धावफलकावरती. अनिरुद्ध वारंवार मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहेत. अनिरुद्धला सामना कदाचित लवकर संपवायचा असेल. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. 10 ला 20 बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर अनिरुद्ध डोलम वायरकरवाडी क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतात. यावेळी मात्र आखू टप्प्या चेंडू त्याच्यावरती स्वार झालाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास घडवून आणलाय. अजून एक मोठा फटका अनिरुद्धच्या बॅटमधून. संकटकाळी उपयोगी पडतो तोच खरा फलंदाज आणि यावेळी आपल्या संघासाठी संकटमोचक तारणहार म्हणून उभा टाकलाय अनिरुद्ध डोलम. त्याच्या बॅटमधून आता मोठे फटके देखील येऊ लागले आहेत. 9 ला 14 बनवायचे आहेत. मॅच हळूहळू जवळ करू लागलाय आपल्या संघासाठी. नऊला 14 बनवायचे आहेत. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती अनिरुद्ध आहे. मेन गोलंदाजावरती प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात हे ब्रह्मास्त्र काढलं गेलं. यावेळी मात्र जर विचार केला तर नीरज चव्हाण प्रमुख गोलंदाज साईरत्न वॉरियर्स क्रिकेट संघाचा, त्याच्यावरती हल्ले केले जात आहेत. म्हणजे येणाऱ्या अजून 2 गोलंदाजांना विचार करून गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 4 चालू आहे. या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा अनिरुद्ध. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बराच बाहेर चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू मात्र या ठिकाणी अवांतरचा इशारा पंचांकडून आलाय. धावसंख्येत 1 ने भर. सांघिक धावफलक 34 धावा. 9 चेंडू 13ची गरज. 9 ला 13 बनवायचे आहेत. अवांतर चेंडू देखील येऊ लागले आहेत. म्हणजे हे षटक महागडं ठरतंय असं वाटू लागलंय आणि यावेळी फटका सजलाय. चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तुषार धामापूरकरच्या डोक्यावरून फरार झालाय. आलाय अजून एक MPL 6R. सहा धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. 40 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. जो अनिरुद्ध मैदानात फलंदाजी करतो योगेश, त्याच्या मागे मूळ कारण आहे राकेश वायरकर. राकेशने त्याला आजच्या दिवसात जवळजवळ 100 पेक्षा जास्त चेंडू खेळवले आहेत आणि त्याचा फायदा हा मैदानावरती अनिरुद्ध दाखवतोय. आपल्या नावारूपाला साजेशी अशी कामगिरी अनिरुद्ध डोलमच्या बॅटमधून. सलग 3 चेंडू 3 षटकार अनिरुद्धच्या बॅटमधून. वारंवार मोठे फटके येऊ लागले आहेत, ते देखील नीरज चव्हाणच्या विरोधात. 7 चेंडू 1 धावेची गरज आहे. यावेळी कर्णधाराने गोलंदाजाशी थोडं बोलणं गरजेचं होतं. यष्टीरक्षकाने बोलणं खूप गरजेचं होतं, कारण पाहिलं तर यावेळी पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी केली जाते. एका दुसरा चेंडू जर पंचांच्या डावीकडून हाताळला असता गोलंदाजाने तर काहीतरी वेगळं चित्र मैदानात पाहायला मिळालं असतं. आणि याचा कर्णधार गोलंदाजाशी बोलणं याचा किती फायदा होतो मैदानात, तो तुम्ही मान्यवर कक्षात बसलेल्या अनिकेत सानप सर यांना विचारू शकता, जे या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. विजयावरती शिक्कामोर्तब केले जाते. पहिली विजयाची मुहूर्तमाळ रोई स्पोर्ट वायरकरवाडी क्रिकेट संघाच्या गळ्यात घातली जाते. अवनी स्पोर्ट पेंडूर, आपण आपल्या निर्णयासहित ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या.
पेंडूर त्यांच्या विरोधात लिंगेश्वर गुरामवाड कट्टा. नाणेफेक जिंकतोय अवनीस्फोट पेंडूर क्रिकेट संघ. आपण आपल्या निर्णयासहित मैदानाचा ताबा घ्या. त्याचप्रमाणे गुरुप्रसाद राऊळ आपण या ठिकाणी यायचं आहे.